काका इकडे स्वामी समर्था आई मजला काव द्यावा पायी स्वामी समर्था मागे आई मजला काव द्यावा पायी तुझ्या विना आम्हा कोणी नाही तुझ्या विना आम्हा कोणी नाही कृपा भरुनी राही स्वामी समर्था माझी आई मजला स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा रे अगुण साकार स्वामी समर्था माझे आई जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हजार बाहू पामरुणी जन्म सारे भेटते हो हजार बाहू
ज्ञानाई भजनी मंडळ आज प्रगट दिना दिवशी उत्तम व्यवस्था, उत्तम सोय, उत्तम सर्व काही केल्याबद्दल त्याबद्दल आभार. सुंदर, फार सुंदर झालं, त्याबद्दल डबल अभिनंदन. सारख्या ज्ञानाई भजनी मंडळांच्या ज्या सभारूप महिला असतील त्या प्रसाद घेतील, त्यानंतर सर्वांनी जागी उठायचं. अजिबात गडबड गोंधळ कुणीही मधून उठून करायचा नाही. प्रसाद घ्यायचा म्हणजे प्रसादासोबत जायचं. लाइन लाओ लाइन लाओ लाइन
लाईन करा हो लाईन करा पाली त्याच्या जीवनात फक्त कसा होता अवलंबन नाही पूजा अर्चना नाही फक्त आहुती द्यायची नामाची बरं कशाची आहुती द्यायची नामाची द्यायची सदैव मुखामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बस आणि त्यांच्यापर्यंत जायचं त्यांच्या भक्तीला लीन व्हायचं एक दिवस मनात आलं पत्नीशी बोलले या गोष्टीची अगं ऐकलंस का बस कंटाळा आला देवाच्या भक्तीत असल्यावर कधी दारिद्र्याला कंटाळा मला कंटाळा आला आता थकल्यानंच झाले सर हा नकोच मला फटका संसार मनाचा फटका करतोय आणि तेवढ्यात स्वामीजींनी पत्नीच्या मनामध्ये हळूच डोकावलं आणि पत्नीच्या डोक्यात विचार आला ऐकलं का चाललंय आपण स्वतःला संपवायला पण एकदा ठीक आहे तू म्हणतेस ना थांबूया आपण थांबूया उद्या सकाळी 6 वाजता समर्थांना भेटूया समर्थांचं दर्शन घेऊया आणि पुन्हा उद्या दुपारी 12 पर्यंत आपण स्वतःला चेतनात थांबूया जीवन थांबूया आता जगायचं नाही काय विश्वदात्म्याला मला कवटाळायचं नाही आता जीवन आहे उद्याच्या जीवनाची काळजी मला नको आता आहे आणि कसेच झाले झोपले बाळाचा विचार टाळा मृत्यू समय टाळला समर्थांनी मृत्यू थांबवला कष्टी झोपले पत्नी तिकडे झोपलेले पण तिथे झोपलेले काय सांगावं पाठीचे 4 वाजले गोष्टीला एक सुंदर स्वप्न पडलेले समर्थ पायाशी उठलेले समर्थ म्हणताय अरे मुळा अरे क्या कर रहा तू कहाँ जाने वाला है तू भगवान ने तुम्हारे इतना कुछ दिया है तो आप खोजना ही नहीं पड़ता ना अच्छा लोग आपके अंदर में एक तुलसी वृंदावन है उस तुलसी वृंदावन के पीछे कुछ तो है शोध खोज लो शोधामध्ये सापडेल मागामध्ये मिळेल शोध आणि तारखेल पाटील 4 वाजता 10 गोष्टी उठा पत्नीला हलवून उठवला तो उठ स्वामी आले पत्नी म्हणाली काय करताय स्वामी मंदिरात असतील नाही स्वामी आले का उठ रडून उठवलं दोघे उठले स्वामी म्हणताय अंगणात जायचंय तुळशीखाली काहीतरी विशेष आहे म्हणजे पूर्वजांनी ठेवलेलं त्यांना बघायचंय जाऊया आपण 6 उद्या पूजा उद्या तुम्ही लाईटी नव्हत्या कल्ली नव्हता बाकीची वेळ त्यांनी जाऊ दिली 6 वाजले तुळशी वृंदावनात आले तुळशीला खोदण्याचा प्रयत्न केला आणि काय पाहताय तर द्रव्याने केला समर्थांची समर्थाच्या सेवकाला वक्र पाहिजे त्याची हिंमत समर्थांना सर होत नाही समर्थ म्हणतात माझा भक्त आज काम करायला निघाले तर त्याला काहीतरी दिले फक्त भक्ती आणि श्रद्धा अटळ असली पाहिजे आणि तसेच झाले हा काय घेतला आणि समर्थांकडे परतच बोलले सगळे गेले आणि सांगितलं समर्थ हे तुम्ही सांगितलं द्रव्य समर्थ म्हणतात मागे सर आणि त्याला जगायचं कळत नाही त्या देवापाशी यायचा अधिकार म्हणून मी पहिलं जगायला सुंदर शिकलं पाहिजे सुंदर जगायला शिकलं पाहिजे कारण दिस लाईफ इज नो वन्स मोर हे आयुष्य पुन्हा मिळणार नाही हे आयुष्य इतकं गोड आहे की भगवंताची रचना इतकी सुंदर आहे आला कोणत्या
नाही हे आपल्याला सांगू शकत नाही, कुणालाच माहित नाही. कोणत्या गावावरून आला, गावाचं नाव सांगतील, मानेकरांच्या मम्मीतून आल्या, किती काय गोरेगाव सांगणार, आमच्या गल्लीतून आली हे सांगता येईल. पण जन्म आमचा ज्यावेळी होतो त्यावेळेला आपल्या गावाचं नाव सांगता येत नाही. आणि कसं खरंच मला सांगितलं मलाच वाटत होतं पण काय पाहिजे सोबत सत्य. पण आपण असत्य का बोलतो, प्रसंग असा असतो ना, काय विलाजच नव्हता.